बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर माजिद मेनन जोडले गेलेले आहेत। माजिद सर, आता आपण हा निकाल निश्चितच ऐकला असेल, निर्दोष मुक्त सर्व आरोपींचे निर्दोष मुक्तता झालेली आहे। कसं पाहता आपण या एनआय कोर्टाच्या निकालाकडे? या निकालाच्या नंतर प्रश्न एक निर्माण होतोय की अशा आतंकवादचे घटनांवर जे खटले उभे केले जातात त्यांना एवढा कसं काय विलंब होतो की 17 वर्षाच्या काळापर्यंत प्रतीक्षा करावं लागतं। आता याच्यामधून जे पीडित आहेत त्यांना न्याय झाला का? कारण का ते प्रश्न विचारतील की 17 वर्षाच्या कायद्याची जे प्रक्रिया आहे ती चालली आणि नंतर सुद्धा आता दोषी कोर्टासमक्ष मांडले गेले नाही, म्हणजे ज्यांनी गुन्हा केलाय ते अजून बाहेर फिरत असतील तर ते जे पीडित आहेत त्यांना कुठे न्याय मिळाला? आणि दुसऱ्या बाजूला हे जे आरोपी आहेत ते निर्दोष आहेत, त्यांनी गुन्हा केला नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। तर त्याचा आदर करून आम्ही असा विचारतोय प्रश्न की त्यांना खटला मांडून त्यांना कस्टडीत बरेच ठेवला गेला। 17 वर्ष त्यांच्या डोक्यावर असे एक गंभीर स्वरूपाच्या आरोपांचा एक भार डोक्यावर राहिला। म्हणजे हे कशासाठी विलंब का होतो? अशा हे एनआयए स्पेशल कोर्ट आहे, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी स्पेशल आहे। वर्ष 2 वर्षामध्ये अशा खटल्याचा निकाल झाला पाहिजे। 17 वर्ष जर आम्ही हे असे निकाल त्याच्या निवाळा करू शकत नाही तर ते हे फक्त दर्शवतो की आमचा फौजदारी सिस्टीम जे आहे ते अटर फेलियर आहे। अगदी माजिद मेनन सर, धन्यवाद। आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। माजिद मेनन ज्येष्ठ वकील आपल्याबरोबर होते।